90 प्लस स्कोर कसं जाईल. जे महाराष्ट्र नेहमी संतोष होते बघा, बऱ्याच मित्रांचा ठिकाणी मला मेसेज आला होता की सर आमचा 90 प्लस स्कोर नाही जात, 90 प्लस स्कोर जाईल कसं काय. हे बघ, सर्वात महत्वाची गोष्ट, माझा 96चा स्कोर कसं काय आला तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. सर्वात महत्वाची गोष्ट, तुमची एक गोष्ट या ठिकाणी झाली पाहिजे, ते म्हणजे तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. तुमचं गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण शिके पूर्णच्या पूर्ण वाचून झालं पाहिजे. 3-4 वेळेस वाचून झालं पाहिजे. अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे. झालं त्याच्यानंतर तुम्ही 2016 पासून आतापर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्यात तेवढ्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही त्या ठिकाणी काय करायच्या, सोडून टाकायच्या. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की परीक्षेमध्ये विचारलं काय जातं. झालं. आणि पण पुन्हा एकदा तुम्ही जो काही अभ्यास केला होता तो पुन्हा एक दोनदा रिव्हिजन करून टाकायचा. या ठिकाणी आपला अभ्यासक्रम काय होतोय, डन होतोय. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, स्वतःला चेक करायचं. स्वतःला चेक करण्यासाठी कोणते टेस्ट सिरीज हे करू शकता. मग तुम्हाला बेस्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो, स्वराज अकॅडमी नाशिकची टेस्ट सिरीज बघा. या ठिकाणी काय, दर रविवारी आपण स्वराज अकॅडमी नाशिकच्या टेलिग्राम चॅनलला दर रविवारी आपण काय करतो, 100 मार्काची टेस्ट घेतो, मोफत घेतो, मोफत. आणि प्लस जो कोणी पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवतो त्याला पहिला क्रमांक मिळवणाऱ्याला 151 रुपयाचं, दुसरा क्रमांक मिळवणाऱ्याला 101 रुपयाचं आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्याला 51 रुपयाचं बक्षीस सुद्धा देतो. जे फ्री टेस्ट सिरीज आणि बक्षीस सुद्धा. दुसरीकडे 90 रुपये दे आमची टेस्ट सिरीज घे, 151 रुपयात आमची टेस्ट सिरीज स्वराज अकॅडमी नाशिकला फुकट. ओके, ठीक आहे. मग काय करायचं, ती रविवारी ती प्रश्नपत्रिका टेस्ट सोडवायची. ते टेस्ट सोडवल्यानंतर बघायचं आपला स्कोर किती होतो. सपोज तू पहिल्यांदा सोडवली, तुझा स्कोर त्या ठिकाणी 75 किंवा ठीक आहे 75 आला. 75 आल्यानंतर आपण बघायचं, याचा अर्थ माझ्या या ठिकाणी 25% चुकले. ते 25% काय करायचं, साईडला लिहून ठेवायचे. नंतर मग ते बघायचे की माझे कोणत्या टॉपिक मधले चुकलेले आहेत. मग काय करायचं, पूर्ण हप्तेभरामध्ये त्याचे जेवढं तुमचं चुकलं होतं ते टॉपिक असे करून टाकायचे की दुबारा बापजीवनामध्ये त्या टॉपिक मधला जर एखादा प्रश्न आला तर आपल्याकडून चुकता कामा नाही. या प्रकारचा त्याचा तो अभ्यास करून टाकायचा. बस असं करायचं. दुसऱ्या रविवारी परत प्रश्नपत्रिका सोडवायची. तुमचा 75 स्कोर 80 ला गेलेला असेल, म्हणजे 20 चुकले, लगे 20 परत साईडला लिहून ठेवायचे. हप्त्याभरामध्ये परत 20चा गेम वाजून टाकायचा. लगे नंतर 85 येतील, 15 लिहून ठेवायचे. नंतर 90 येतील, 10 लिहून ठेवायचे. बस मग तुमचे 10 चुकलेले असेल, 10 घ्यायचे, 10चे गेम वाजायचा. लगेच तुमचा स्कोर 90, 92, 95, 96, एक दिवशी 100ला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. म्हणून तुम्हाला टेस्ट सोडत असेल तर स्वराज अकॅडमी नाशिक टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि बाकी असं व्हिडिओसाठी आपण तुमच्या लहान भावाला फॉलो करून घ्या. बाकी अजून काही शंका मिंका असतील ना, विचारा मला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.